दोन्ही संघाच्या संघनायकांना एक विनंती आहे, तुमचा एखादा प्रेक्षक जर मैदानाच्या आतमध्ये आला तर 3 धावांची पेनल्टी आपणास मान्य करावी लागेल। 3 धावा मात्र आपणास पॅनलाइज करण्यात येईल। कुठलाही समर्थक जर मैदानाच्या आतमध्ये गेला तर। पहिला चेंडू उत्तुंग असा फटका चेंडू जातोय मिड लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, पहिलाच घणाघात पाहायला मिळतो। सुरुवात मात्र चांगली होत आहे। चला तर धन्यवाद डीजे। आपले स्वयंसेवक नवदीप संघाचे पाठीराखे 4-5 जण अग्निमाता संघाच्या पेवलेत कक्षाकडे थांबायचं तर 4-5 जण यंगस्टर पेवलेत कक्षाकडे थांबायचं आहे। कुठलाही प्रेक्षक दोन्ही संघातील कुठलाही प्रेक्षक जर मैदानाच्या आतमध्ये गेला तर 3 धावांची पॅनलाइज करण्यात येईल। कुठलाही प्रेक्षक मध्ये गेला तर दोन्ही संघांना सूचित करण्यात येते। आपण सीमारेषेच्या बाहेर राहून आपला आनंद व्यक्त करा। चला तर षटकातील पुढचा चेंडू घेऊन आता मात्र उत्तुंग असा फटका चेंडू भरपूर असा हवेत, पाहूया झेलचीत पकडला जातोय। तंबूचा रस्ता दाखवला जातोय। नामांकित खेळी मात्र करतोय आपल्या संघासाठी। चला थोड्याच वेळात या मैदानावरती मात्र प्रमुख पाहुण्यांचं आगमन मात्र होणार आहे, तर नवदीप संघाने मात्र त्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज राहायचंय। चला तर नीरजची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत नवीन गोलंदाज दिवेश साठी मात्र साहेब चषक एक सुवर्ण क्षण म्हणता येईल। आता मात्र आखोड पद्धतीचा चेंडू मात्र सरळ स्थिरावला जातोय, तो मात्र यष्टी रक्षकाच्या हातात। खरोखर चारी बाजूला उत्तुंग अशी गर्दी पाहायला मिळते। लॉंग ऑन पासून ते स्क्वेअर लेग, तर आता मात्र आडव्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न। चेंडू मात्र निर्धाव चेंडू होता, परंतु यष्टी रक्षकाच्या चुकामुळे मात्र मला तरी वाटतंय बाईच जातोय की बॅटची कडा, यश पंच मात्र निदर्शनास आणून देत आहेत। एक तटस्थ पंचांच्या भूमिकेत मात्र पाहायला मिळतात। एका बाजूला जर आपण पाहिलं तर सागर चौधरी, स्वतः अभितांडेल व फारुख शेख हा पॅनल मात्र पंचांच्या भूमिकेत पालघर तालुक्यातच नव्हे तर डहाणू तालुक्यात सुद्धा पाहायला मिळतो। आणि हे 3 पंच पुढच्याच महिन्यात दिनांक 7 ते 11 या कालावधीमध्ये मात्र मुरबा येथील ऑरेंज कप मध्ये सुद्धा पाहायला मिळतील। आता मात्र फलंदाजाला संधी दिली होती, वाजव डीजे। धन्यवाद डीजे। चला तर डीजे वादक आपणास सुद्धा विनंती असेल निखिल, ज्या वेळेला प्रमुख पाहुणे ज्या वेळेला येतील तर आपण दिघे साहेबांचं गाणं मात्र लावायचं आहे। चला नवीन फलंदाज पाठवायचा आहे अग्निमाता संघ, प्लीज कॉपरेट फॉर यू। क्षेत्ररक्षण मात्र लावून घ्यायचं जतीन बागदरे, आपणास विनंती असेल। चला तर नवीन न्यू बॅटर मात्र पाहायला मिळतोय। भावेश पाटील मात्र आपणास पाहावयास मिळत आहेत, ऑन स्क्रीन वरती सुद्धा पाहावयास मिळत असेल। आणि गावामध्ये या फलंदाजाची एक
खासियत आहे की याला जड वजनदार बॅटच आवडते खेळायला, हे एक त्याची शैली आहे, वैशिष्ट्य आहे. चला तर प्रेक्षक वर्ग, आपणास विनंती असेल, नवीन इमारतीचं बांधकाम चालू आहे, त्या कठड्यावरती मात्र आपण येऊ नका. जर कुणाला दुखापत जर झाली तर मात्र आयोजक संघ मात्र जबाबदार राहणार नाही. कुशल चौधरी कॅमेरामॅन, मॅन फ्रॉम मुरबा, आपणास सुद्धा एक विनंती असेल की मैदानाच्या चौफेर चित्रीकरण करून घ्यायचंय. आपणास ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला मात्र चित्रीकरण संपूर्ण मैदानाचं करून घ्यायचंय. चला तर पुढचा चेंडू घेऊन आता मात्र उत्तुंग असा फटका, चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना, आणि मला तरी वाटतंय 6 धावा. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. कृपया अग्निमाता संघाचा हरेश, चेंडू जोपर्यंत सीमारेषेच्या बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे काही करू नका. बघा, आयोजकाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडू नका. चेंडूला पूर्णपणे सीमारेषेच्या बाहेरच जाऊ द्या. एखादा दंडात्मक कारवाई झाली तर सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहणार. चला तर एक नामी संधी मात्र ह्या फलंदाजाला येत आहे. दिवेश नावाचा हा फलंदाज, एक अष्टपैलू कामगिरी करणारा फलंदाज, मात्र तर याला एक सुवर्ण संधी येते. प्रत्येक षटकारामागे भाटपाडा संघातील मनीष तर यांच्याकडनं 100 रुपयाचा रोख पारितोषिक आलेल्या प्रत्येक षटकामागे हाता मात्र मारण्याची संधी दिली होती, परंतु हा ना करताना चेंडू मात्र निर्धाव जातोय. अजूनही षटकातील 3 चेंडू शेष असतील. धावसंख्या मात्र होत आहे 17 धावा. अजूनही 9 चेंडू जवळजवळ झालेले आहेत. 4 षटकांचा हा सामना रंगतोय. प्रथमतः नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली ती म्हणजे यंगस्टार संघाने. आता मात्र निर्धाव चेंडू पुन्हा एकदा जातोय. पंच जरी उंचीने लहान असले परंतु अनुभवाने भरपूर आहेत. अनुभव मात्र दांडगा आहे त्यांच्याजवळ. खरोखर एक चाणक्य नीती मात्र वापरतात. आपले अचूक निर्णय मात्र दोन्ही पंच प्रणित तांडेल तसंच सागर चौधरी सुद्धा पाहावयास मिळतात ऑन स्क्रीन वरती. आता मात्र 100 रुपये खिशात टाकतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. मोठा षटकार जातोय. चला चेंडूची व्यवस्था करून घ्यायची. चेंडू मला तर मागे गेलेला. धावा होत आहे. चला चेंडू मात्र येत आहे. मॅच बॉल आलेला आहे. शेवटचा चेंडू असेल ह्या षटकातील. कोणता संघ फायनलचे दार ठोठावतोय पाहूया. पहिला संघ मात्र ठरतो अंतिम फेरीतील. ओम साई संघ मात्र विजयी झालेला आहे. तर दुसऱ्या फेरीतील ही लढत यंगस्टार विरुद्ध अग्निमाता. आता मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र वळवला होता. अचूक क्षेत्ररक्षण हेमकांत भोईर यांच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे. धावसंख्या मात्र सरसावत आहे. मनीष तरे यांच्याकडनं 200 रुपये मात्र जमा झाले आहेत. तर ह्यापुढे मनीष तरे यांच्याकडनं ते नसून तर धीरज तरे यांच्याकडनं मात्र प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक असेल. 200 रुपयाचं कमाई तर मात्र झालेली आहे.
चला तर पुढचा चेंडू घेऊन संकेत नावाचा हा गोलंदाज तिसरा षटक. आता मात्र उत्तुंग मारण्याचा प्रयत्न, जेल घेण्याची संधी. यष्टीरक्षक मात्र शरीराने जरा धिप्पाड असल्या कारणाने जेल मात्र हातामध्ये स्थिरावला नाही. चला तर प्रत्येक स्पर्धेत आवर्जून हजेरी लावणारे ओमकार संघाचे धनेश ठाकूर मात्र इथे आलेले आहेत. खरोखर शब्द सुमनाने आपलं सुद्धा स्वागत असेल. एक लाजाळू व्यक्तिमत्व मात्र त्यांच्याकडे सदैव स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती असते. चला पुढचा चेंडू घेऊन आता मात्र सुरेखाचा फटका चेंडू वळवला जातोय तो पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण मात्र थोडस होतंय, परंतु हेमकांत यांच्याच घराण्यातील हा सुद्धा एक भोईर, तिसरा भोईर या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. प्रणित भोईर यांच्याकडनं मात्र चुकी काही होत नाही. चला तर पुढचा चेंडू घेऊन मच्छीमारच्या डोक्याकडून आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र यष्ट्यांच्या वरून जातोय की काय. यश पंच मात्र निदर्शन सांगतात की हा चेंडू मात्र डॉट चेंडू असेल. सुरेख षटक हाताळलं जातोय. 4 चेंडू मागे अवघ्या 2 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या मात्र सरसावली आहे ती फक्त आणि फक्त 26 धावा. 2 चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय का. आता मात्र चेंडू वळवला जातोय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण मात्र होते तरी सुद्धा 2 धावा मात्र वाचविल्या जात आहेत आपल्या संघासाठी. चला तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल तर अग्निमाता संघ आई अग्निमाता संघाने सुद्धा चौथा गोलंदाज कोण असेल त्याला तयारी निशी ठेवायचा आहे. आता मात्र पंचांकडे पायची चपील. पंच सांगत आहेत की पिच इम्पॅक्टच्या भरपूर असा बाहेर जाणारा चेंडू, जवळजवळ 5व्या यष्ट्यांवरती जाणारा चेंडू होता. षटक मात्र संपतंय. चला थोडस का होईना आता मात्र डीजेला आपण थोडीशी संधी देऊया. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. 3 षटकांमागे धाव संख्या होत आहे 29 धावा. चला शेवटचं षटक टाकून घ्यायचंय. पाण्याची व्यवस्था पंचांच्या मार्फतच तिकडे पुरवली जाते. चला तर सामन्याला विलंब लावू नका. शेवटचं षटक असेल. चला तर आयोजकांच्या वतीनं मात्र आपणास विनंती करायचं की आजचे सामने आजच उरकायचे आहेत. वेळेनुसार षटक मात्र कमी करण्यास आम्हास भाग पाडू नका. चला तर मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांची तुडंब गर्दी. आता मात्र चेंडू वळवला स्क्वेअरच्या दिशेने एकदा पूर्ण केले जाते. क्षेत्ररक्षक ओकेश मात्र कुठली चुकी करत नाहीयेत. दिवेशाच्यासाठी अजूनही संधी आहे. प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी लावलंय. 200 रुपयाचं पारितोषिक मात्र त्यांनी काबीज केलेलं आहे. धीरज तरे यांच्या मार्फत ते पारितोषिक लावलंय. आता मात्र चेंडू निर्धाव जातोय की काय. यस पंच मात्र निदर्शन लावून देतात की आपण शेफल ट्रेडमार्कला खेळत जर असतील तर मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारचा मोबदला जो असतो अवांतर धावेचा तो मात्र दिला जाणार नाही. चला तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. हा आता मात्र आगळा वेगळा प्रकार करण्याच्या तयारीत हेमकांत भोईर. चला तर प्रमुख पाहुण्यांचं इथे आगमन होताना दिसत आहेत.
चला नवदी संघाचे व्हॉलंटियर्स आपण मात्र त्यांना चला मला तरी वाटतंय खासदार साहेबांचं मात्र इथे आगमन होताना दिसत आहेत. चला तर चला कृपया आपण बाजूला व्हायचं. हॅलो हॅलो चला नवदी संघाचे खेळाडू याने मात्र साहेबांना समालोचन कक्षामध्ये घेऊन यायचं आहे आणि विराजमान करायचं त्यांना. चला वेलकम सर, आपलं सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. सामना मात्र आपण चालू ठेवायचा आहे, सामनाला विलंब लावू नका. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्यावाज आमचा नंदिके साहेब, होता ठाण्याचा ठाण्यावाज आमचा नंदिके साहेब. चौकार का पंच चौकार ये धन्यवाद. छत्तीस जावा 36. ठाणेकरांनी दिघे साहेबांची ठेवली होती जाण, त्यांच्या कामाने शिवसेनेचा वाढला पहा हो मान. तर नक्कीच जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला मात्र आता लावलाय षटकार, शेवटच्या चेंडू वरती चौकार आणि षटकार आलाय. आनंद सूर्य चला यंगस्टर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं त्वरित. प्लीज कॉपरेट फॉर यंगस्टर टीम. झाले सारे आजब. चला थोड्याच वेळात इथे मात्र आता आगमन होत आहेत आपले सर्वांचे लाडके खासदार मान्य श्रीयुत राजेंद्रजी गावे साहेब. मात्र या यांची उपस्थिती मात्र इथे पाहावयास मिळत आहे. शब्द सुमनाने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल सर. प्लीज वेलकम टू द स्टेज. हो भाऊ, सर्व समोरून बाजूवा, सर्व समोरून बाजूवा. ते चिल्लर पिल्लर सर्व बाजूवा प्लीज. आपण समोर राहू नका ना. जात पात ना कधी पाहिली नाही मानली हार. चला सर्वच नवदी संघाचे व्हॉलंटियर्स सज्ज व्हायचं आहे साहेबांच्या स्वागतासाठी. अग्री कोल्यांची पोराही सारी गुणगण गाताने तोर. नवस करतान साहेबांसाठी आई भवानी मोर. बाळासाहेबांचा लाडका होता जनतेचा सेवक. सर्व व्हॉलंटियर्स जायचे साहेबांना घ्यायसाठी. साहेबांचं स्वागत मात्र जोरदार करायचं. होता ठाण्याचा एका रांगेत राहायचं दोन्ही बाजूने. नंदिके साहेब, होता ठाण्याचा दोन्ही बाजूने साहेबांचं स्वागत मात्र करायचं. नंदिके दोन्ही बाजूने रांगेने मात्र यायचं. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. चला सर, आपले सर्वांचे लाडके खासदार साहेब मात्र इथे येत आहेत. शब्द सुमनाने सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बरोबर एक सातपाडी गावावरती
तो नातं प्रेम असणारे आपले सर्वांचे लाडके माननीय श्री गावित साहेब मात्र इथे उपस्थित होता. एक शब्द सुनणार सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल सर. टाळ्या मात्र झाल्या पाहिजेत. प्रेक्षक वर्ग, मायबार, रसिक वर्ग, साहेबांचं स्वागत मात्र करायचं आपण. साहेबांना स्थानापन्न करून घ्यायचंय. त्यांना बाजूला दमदार होता मर्दानी रूबाब, वाघासारखा दमदार होता मर्दानी साहेबांनी स्थानापन्न होऊन घ्यायचं सर. आपली उपस्थिती मात्र प्रार्थनीय आहे. ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब, होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. तर रंगमंच खाली करून घ्यायचं. चला समोरच्या प्रेक्षक वर्गाने बाजूला व्हायचं. प्रेक्षक वर्ग खाली व्हायचं, खाली करून घ्यायचंय. चला कृपया आपण मध्ये कोणी येऊ नका. ह्यानंतर सुद्धा प्रमुख पाहुणे दुसरे येणारच आहेत. चला साहेबांना सुद्धा कृपया खुर्च्या खाली करून तर द्यायच्या. विनंती असेल सर्वांनी थोडस लांब व्हायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स पासून थोडस लांब व्हायचं आहे प्लीज. विनंती असेल सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. यस यस थोडस कॉपरेट करायचं आहे. जास्त वेळ दौडू नका. अंतिम सामना ही खेळवायचा आहे. तर साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय. गावित साहेब आपल्या भेटीला आलेले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी स्थानापन्न सुद्धा झालेले आहेत. तर नक्कीच सर्वांना लांब व्हायचंय प्लीज, समोर येऊ नका. तर जागा खाली करून द्यायचं प्लीज. तुम्हाला वारंवार का सांगावं लागतं मला समजत नाहीये. चला तर नवदी संघ जायचंय, जरा बघायचंय तिकडे. तर तुम्ही खुर्च्या खाली करून द्या. ज्यांचा सामना आहे त्यांना बसण्यासाठी खेळाडू कक्ष बांधला गेलेला असतो, तर प्रेक्षकांसाठी नाहीये. ह्याची नोंद का घेत नाहीये तुम्ही? तर जाऊया. विजयासाठी धावा आहेत 43 धावा. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं तर पहिला चेंडू मात्र फ्लिक केला गेला. सुंदर असा फटका पाहायला मिळाला. सिंगल धाव घेतली गेली. खातं खोललं गेलं पहिल्या चेंडूवरती. श्री गणेश ज्याला म्हटलं जातं ते केलं गेलं. आणि एक विनंती असेल कर्णधाराला, सर्वजण एकत्र येऊन ना टीम मीटिंग घेत जाऊ नका. विनंती असेल. चला तर अग्निमता संघ आपणास असेल लोकमतचे संपादक हितेन नाईक यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. कृपया यंगस्टर संघ आपण फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र तिथे बसू द्या. विनंती असेल. धन्यवाद. चला आपण पुढे बसून घ्या तरी चालेल. फक्त सीमारेषेच्या बाहेर राहा. चला फक्त सीमारेषेच्या थोडस लांब राहायचं. हेमकान मोहित. चला तर ओमसाई संघाचा संघनायक जो कुठे असेल त्याने मात्र समालोचन कक्षामध्ये यायचंय. भावेश भोई. भावेश धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद. आता जरा वाजवू नका, नंतर वाजवायचं आहे थोडस मैदानात. एकंदरीत सुवर्णाची संधी असेल जतीनसाठी. राहुल पागदर यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 षटकाराला रोख रक्कम 1000 रुपये दिले जाणार आहे. जतीनसाठी सुवर्ण संधी आहे राहुल पागदर यांच्याकडनं. तर जाऊया. सुंदर खेळी केली जाते. फलंदाज चला तर मनीष 2 मिनिट तुला थांबवते. सर्वोदय फिशरमॅन सहकारी संस्थेचे चेअरमॅन त्याचबरोबर चंद्रकांतजी तरे साहेब, आपणास सुद्धा आग्रहाचं निमंत्रण असेल की आपण सुद्धा येऊन नाही ह्या समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच सातपाडी मच्छीमार सहकारी संस्थेचे
व्हाईस चेअरमॅन संतोषजी मेहर साहेब यांनी सुद्धा आपण इथे आपली उपस्थिती दाखवायची आहे. तसेच माजी चेअरमॅन सातपाडी मच्छीमार सहकारी संस्था श्रीयुत राजन मेहर साहेब यांनी मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. तदनंतर हॅलो अध्यक्ष मच्छीमार समाजोन्नती संघ श्रीयुत मोरेश्वर पागदरे सरांनी सुद्धा या व्यासपीठावरती यायचं आहे. तदनंतर वैती समाजोन्नती संघाचे अध्यक्ष रवी म्हात्रे साहेब. 18 चेंडू 25 धावा, 18 चेंडू 25 धावा. तर जतीनसाठी सुवर्ण संधी असणार आहे. षटकार नोंदवल्यावरती हॅट्रिक, षटकाराची हॅट्रिक नोंदवल्यावरती अजिंक्य तरी यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक षटकाराला हितेन नाईक 100 रुपये असणार आहे प्रत्येक षटकाराला. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. हॅलो हॅलो अध्यक्ष वैती समाजोन्नती संघाचे मान्य श्रीयुत रवींद्रजी म्हात्रे यांनी सुद्धा या व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच मांगेला समाजोन्नती संघाचे अध्यक्ष श्रीयुत रमेश दवणे साहेब यांनी सुद्धा या व्यासपीठावरती आपण सुद्धा आपली उपस्थिती दाखवायची आहे. तसेच महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष सौभाग्यवती गीताताई तरे यांनी सुद्धा या व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच शिवछत्रपती शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक मंडळ चे अध्यक्ष यांना सुद्धा या व्यासपीठावरती आमंत्रण दिलं जात आहे. तर आपण सुद्धा हॅलो व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच त्यानंतर कलादर्पण शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक मंडळचे अध्यक्ष भूषणभाऊ पागदरे यांनी सुद्धा या व्यासपीठावरती यायचं आहे. तदनंतर ओमकार व्यायामशाळा अध्यक्ष वैभव मेस्त्री मला तरी वाटत की त्या सामन्यामध्ये खेळत आहेत. तर त्याने सुद्धा यानंतर मात्र आपण सुद्धा आपली उपस्थिती दाखवायची आहे. जाऊया सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. खराब क्षेत्ररक्षण झालंय. खंबल होतोय. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय सक्सेसफुल. 2 धावा येतील. धावसंख्या वर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 या आकडेवरती. नक्कीच अग्निमाता संघाची गाडी मात्र जोराने चाललेले आहे. एकंदरीत फलंदाज आपण पाहतोय कशिश आपले डीजे वादक त्यांचे बंधूच आहेत. तर एकंदरीत 2011 मध्ये मात्र अंतिम सामन्यामध्ये खेळला होता अग्निमाता संघ. आता मात्र 2024च्या या पर्वामध्ये साहेब चषकामध्ये मात्र अंतिम सामन्यामध्ये खेळणार का? तर नक्कीच पंचांकडे अपील केली गेली. बाद केला गेला. फलंदाज त्वरित मैदानात जा. फलंदाज आपण यायचंय. बाद दिला गेलाय. जास्त वेळ घेऊ नका. बाहेर यायचंय. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत. बंधू बाहेर यायचंय. झालेली माणसं आहेत. सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवूनी एकटा उभा टाकतो. सणांसाठी राब राबतो सागल्या बनून जागतो. धन्यवाद संकटात पाय धन्यवाद रोवूनी. डीजे धन्यवाद. 14 चेंडू समीकरण राहिले. 14 चेंडू आणि धावा जमवायचे आहेत 20.
14 चेंडू 20 धावा. तर जास्त वेळ घेऊ नका, अंतिम सामना खेळवायचा आहे. जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज, सुंदर फटका पाहायला मिळतोय, आकर्षणीय आहे परंतु लांब तेवढा जाणार नाहीये. जेल टिपला जातोय, बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय. एक बीज अडविला असा खांबाचा गरिबांची साथ मदतीचा हात एक ना. भावेश ओमसाई संघाचा कर्णधार, आपण मात्र इथे यायचंय. तर विनंती करीन क्षेत्रक्षण लावून घ्यायचं. यंगस्टर संघ जास्त वेळ न दवडता प्लीज. अंतिम सामना सुद्धा आपल्याला पार पाडायचा आहे. तर अंतिम सामन्यामध्ये मजल मारले ओमसाई संघाने. नक्कीच सुंदर खेळ पाहायला मिळाला. पाहूया पुण्याचे एकदा सज्ज असेल गोलंदाज प्रसाद. फुल टच चेंडू, पुन्हा एकदा फटका बसलाय. जेल टिपला जाणार का? यस, बॅक टू बॅक 3 गडी बाद म्हणजे हॅट्रिक नोंदवली जाते. तर जाऊया आता. समीकरण राहिलंय 12 चेंडू 20 धावा. आम्ही एकंदरीत विशाल भाऊ आपण सुद्धा पाहिलं असेल 12 चेंडू 20 धावा हे समीकरण पाहायलाच मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. सकाळपासून तेच पाहतोय, 12 चेंडू आणि 20 धावा. पुन्हा एकदा 12 चेंडू 20 धावा. हेमकांत भोईर मैदानाचा ताबा घेतोय, मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता समीकरण 12 चेंडू 20 धावा. तर हेमकांत भोईर साठी एक सुवर्ण अशी संधी असेल सातवा डिव्हिजन संघाकडनं. प्रत्येक षटकाराला रोख रक्कम 200 रुपये दिली जाणार आहेत. तर प्रत्येक षटकाराला रोख रक्कम 200 रुपये. तर विजयासाठी 12 चेंडू आहेत, धावा जमवायचे आहेत 20. पाहूया, घाई करायचंय, जास्त वेळ घेऊ नका. अंतिम सामना ही पार पडायचा आहे. वाट पाहतोय ओमसाई संघ अंतिम सामना खेळण्यासाठी. कोणता संघ आपल्या सोबत खेळणार आणि सामना झाल्यानंतर कोणी मैदानाचा आतमध्ये जाऊ नका. विनंती असेल, मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. तर गोलंदाजी मार्क वरती येते गोलंदाज वंचित पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. तर 12 चेंडू 20 धावा. पाहूया जतीनची फई मात्र खूप काही बोलते परंतु शांत ठेवलाय जतीनला. 3 चेंडू खेळलाय, 3 चेंडू मध्ये 4 धावा जमवल्यात. पाहूया जतीन आता किती धावा जमवणार, आपल्या संघाला विजयची वाटचाल शोधून देतोय का. जाऊया पुन्हा एकदा, गाई करायचाय, अंतिम सामना खेळवायचा. अजूनही वारंवार सांगतोय गाई करायचाय. सुंदर चेंडू हाताळला जातोय. पाहूया कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडूला ढकललाय, सिंगल घेतलाय. आता समीकरण सांगतंय चेंडू आहेत 11, धावा आहेत जमवायचे 19. हेमकांत भोईर सुवर्णाची संधी आहे. जर आपण षटकार नोंदवला 7/11 संघाकडनं आपल्याला रोख रक्कम दिली जाणार आहे 200 रुपये. तर पाहूया, षटकार नोंदवा, 200 रुपये घेऊन जायचंय हेमकांत भोईर. आणि गेला सामना नक्कीच नवदीत संघासोबत होता आणि त्या नवदीत संघासोबत असताना यश शेवटचं षटक हाताळलं गेलं आणि तो प्रेशर मात्र यश वरती टाकला गेला हेमकांत भोईर कडनं. आणि सुंदर खेळी केली गेली होती हेमकांत भोईरच्या फळीमधनं. आहा, आलाय षटकार, 200 रुपये खिशात.
धन्यवाद डीजे. तर आता जर पुन्हा एकदा षटकार जर नोंदवला गेला तर जतीन पाटील आणि यतीन पाटील ह्यांच्याकडनं 500 रुपये दिले जाणार आहेत. रोख रक्कम 500 रुपये या षटकाराला. 200 रुपये तर कमावले गेलेले आहेत. आता जर पुन्हा एकदा षटकार नोंदवला तर 500 रुपये. पाहूया आता समीकरण झालंय 10 चेंडू 13 धावा. फटका मात्र नीटचा चेंडू फळीवर आला नाहीये. जतीन पाटील आणि सनी पाटील यांच्याकडनं असणार आहे. जर हा षटकार नोंदवला तर 500 रुपये असणार आहेत. जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. समीकरण राहिलंय 9 चेंडू 12. 9-12 घाई करायचंय. 9 चेंडू 12 धावेची गरज आहे. सुंदर चेंडू, सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मात्र मिळेल. घाई करा. आता समीकरण सांगते 8 चेंडू 11 धावा. 8 चेंडू आणि 11 धावा. सुंदर चेंडू हाताळले जात आहेत वंचित कडनं. पंच आपण सुद्धा घाई करायला लावायचंय. पाहूया सुंदर चेंडू हाताळला गेलाय हेमकांत भोईरसाठी, परंतु लांब आहे असं पंच दर्शवता येतं. वाईटचा इशारा आलाय. वाईटचा इशाराला आर्ग्युमेंट करू नका. पंचांची आर्ग्युमेंट करू नका आणि कोणीही मध्ये जाणार नाही ह्याची दक्षता ठेवायचंय. कोणीही मध्ये जाणार नाही. अग्निमाता संघ त्याचबरोबर यंगस्टर संघ नोंद ठेवायचंय. आर्ग्युमेंट करू नका. यस, वाईटचा इशारा आलाय पंचांकडनं. 10 चेंडू 8 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. 8-10. पाहूया हेमकांत भोईर. तर जाऊया पुन्हा एकदा. 8 चेंडू 10 धावा. वंचित गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. नक्कीच सुंदर चेंडू असेल हेमकांत भोईर साठी, कारण की हेमकांत भोईर पवित्र फळी घेऊन मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्याला त्याच प्रत्युत्तर म्हणून सुंदर चेंडू हाताळला जातोय वंचित कडनं. नक्कीच मनोबल मोठं होत जाणार वंचितचं, कारण की चेंडू निहारल्या जात आहेत डॉट चेंडू. तर डॉट चेंडू वरती गोलंदाजाचं मनोबल वाढत जाणार आहे. फलंदाज थोडस बॅकफुटला जातोय. आता समीकरण सांगतंय 7 चेंडू आणि 10 धावा. 7-10. पाहूया वंचित. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळला गेला. क्षेत्ररक्षक फील्ड करणार चेंडूला. आता सिंगल घेतलं जात आहे. आता समीकरण सांगतंय 6 चेंडू आणि 9 धावा. घाई करायचंय. गाय करायचं विनंती असेल, गाय करायचंय. तर सुवर्णाची संधी असेल हेमकांत भोईर साठी. जतीन पाटील आणि सनी पाटील उर्फ चना ह्यांच्याकडनं मात्र जर बॅक टू बॅक 2 चौकार नोंदवले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. तर पाहूया विजयासाठी 6 चेंडू आहेत आणि धावा जमवायचे आहेत 9. पाहूया हेमकांत भोईर एन्जॉय संघाचा प्रतिनिधी निखिल यांनी यायचं इथे. निखिल एन्जॉय संघाचा निखिल इथे यायचंय. पाहूया फुलटो चेंडू होता. नक्कीच सोने पे सुहागा हो जाता. फिर भी बल्लेबाज हेमकांत भोईर बैक टू द डगआउट.
फलंदाज पाठवा. वेळ घेऊ नका, यायचंय बाहेर. आणि यंगस्टर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावायचंय. फलंदाज मध्ये जा. तर विनंती असेल अग्निमाता संघ बॅटर पाठवा. यंगस्टर संघ आपण फील्ड लावून घ्यायचंय. नवदीप संघ तिथेच राहायचंय तुम्ही. इथे मन नंतर पुन्हा अडथळा येत राहतो. आपण त्या साईडने राहायचंय. राईट हँड वरतीच राहायचंय, लेफ्ट हँड वरती यायचं नाहीये की वारंवार आपल्याला जायला लागतं तिकडनं. नवदीप संघ जायचंय. नवदीप संघ मात्र आपण जायचंय. तर पालघर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय श्रीयुत कुंदनजी संके साहेब यांचं मात्र इथे आगमन होताना दिसत आहेत. शब्द सुमनाने मात्र हॅलो 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 पालघर जिल्हा प्रमुख माननीय श्री कुंदनजी संके साहेब मात्र इथे आगमन होत आहे. शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत असेल सर. राजाला राज आलं जिंकून या जगभरी, शिवबाराचं नाव गाजली. निघत वार गाज गाणं आला हरी, शिवबाराचं डंका बाजली. राबतो सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवणी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राबतो सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवणी एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की एक बीज साथ अडविला, कॅमेरा सगळ्यांनी कॅमेऱ्यामध्ये ही क्षणचित्र मात्र कैद करून घ्यायचे आहेत. कुशल चौधरी साहेबांच्या हस्ते मात्र टाळ्या मात्र झाल्या पाहिजे. वचनाचे बोल जाणतो, माणसातला देव हा, माणसात देव शोधतो. आसवे तुसावयास तो थांबतो अखेस दिन रात. गरिबांची साथ, मदतीचा हात एक ना, शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या दुःखात एक ना. अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एक ना, शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या दुःखात एक ना. चेंडू 9 धावायची गरज आहे. 3 चेंडू 9.
हलचे हे शिवसेनेचा सेनापती तो शिवसेनेचा सेनापती तो मैदानी अडकला शिवसेनेचा सेनापती तो मैदानी अडकला शिवसेनेचा सेनापती तो शिवसेनेचा सेनापती तो मैदानी अडकला. तर सुंदर अशी गोलंदाजी केली जाते. नक्कीच आता विजयासाठी धावा वाचल्या जात आहेत. साऱ्या झाल्यानंतर मध्ये जाऊ नका, विनंती असेल. अंतिम सामना खेळवायचा कोणी आहे. मध्ये जाणार नाही, दांडेल बघून घ्यायचं जरा तिकडे. कोणी मध्ये जाणार नाही. चला सीमारेषे पासून लांब व्हायचंय, तर भाऊ सीमारेषण पासून लांब, कृपया विनंती. तर नक्कीच अंतिम सामन्यामध्ये मजल मानणार का आपल्या गावातील सरपंच मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरपंच मॅडमांचा मात्र हा संघ अंतिम सामन्यात पोहोचणार का? तर देर आ रहा है पर दुरुस्त आ रहा है. चला, तर ओम यांचा साई संघ संघ. पोहोचतोय अंतिम सामन्यामध्ये. ओम साई संघ लाईनअप करून घ्यायचं. यायचं यांच्या संघ इकडे यायचं. साई संघ line up करून. शिवसेनेचा सेनापती तो सेनेचा सेनापती तो मैदानी अडकला शिवसेने